ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतीये आणि आवाज ऐकू येतोय ना माझा? Yes, sir. Please, sir. Yes, sir. ओके ओके. सो आपण स्टार्ट करूया. सो लास्ट लेक्चरपर्यंत आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉरी टाइप्स ऑफ मॅट्रायसेस स्टडी केलं होतं, बरोबर ना? सो आज आपण डिस्कस करणार आहे काही अल्जेब्रा म्हणजेच ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन एक्सेट्रा अशा काही थिंग्स याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे. ओके, सिम्पल पॉईंट आहे. सो त्यातले काही क्वेश्चन्स पण आपण घेऊया आज. सो होमवर्क मला पाठवला आहे बघा, सिद्धीने पाठवला आहे आणि साक्षी गिरवलेने पाठवला आहे, फक्त बाकी नाही कोणाचेच होमवर्क, बाकी करत नाही बघा. ठीक आहे. सो याला आपण एकतर अल्जेब्रा म्हणतो किंवा वी कॅन कॉल इट्स ऑपरेशन्स. ठीक आहे. सो तुम्ही कसं याला टायटल देऊ शकता, समजा आपण अल्जेब्रा जरी दिलं तरी चालतंय, अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस, किंवा यालाच काय म्हणतात ऑपरेशन्स. ओके, अल्जेब्रा म्हणजे काय असतं, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. डिव्हिजन नाही आहे आपल्याला, ठीक आहे, मॅट्रिक्सची. ओनली ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन अँड मल्टिप्लिकेशन. ओके, सो फर्स्ट आहे ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. आता डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. आता ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन होण्यासाठी एक रिक्वायर्ड कंडिशन आहे. रिक्वायर्ड कंडिशन काय आहे, ज्या दोन मॅट्रिक्सची तुम्हाला ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायची आहे, ज्या दोन मॅट्रिक्सची तुम्हाला ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायची आहे, ते दोन्ही मॅट्रिक्स यांची ऑर्डर सेम पाहिजे. ओके, सो काय, व्हॉट इज द कंडिशन? कंडिशन इज ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस, ज्यांची तुम्ही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करणार आहे, ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस मस्ट बी सेम. ओके, जर सेम नसेल तर तुम्ही ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन नाही करू शकत. ठीक आहे, का नाही होऊ शकत ते तुम्हाला मी पण सांगणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मी घेतो, समजा तुम्हाला ए हा मॅट्रिक्स दिला आहे, 1 2 3 4. ओके, सो याची ऑर्डर किती आहे, 2x2 आहे. आणि बी हा 2x2 म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम. तुम्हाला बी मॅट्रिक्स दिला आहे, 5 6 7 आणि 8. तुम्हाला काय करायचं आहे, समजा ए प्लस बी करायचं आहे. ठीक आहे ना? ज्यावेळेस तुम्ही ए प्लस बी करणार आहे त्यावेळेस येणारा मॅट्रिक्स पण किती असणार आहे, तुमचा ऑर्डर त्याची 2x2 असणार आहे. सो यामध्ये आपण काय करतो, रिस्पेक्टिव्ह इलिमेंटमध्ये रिस्पेक्टिव्ह इलिमेंट ॲड करतो. म्हणजे 1 मध्ये तुम्हाला कोण ॲड करायचा, 5, बरोबर, समजतंय ना? ह्या बा, याची 1 1ची पोझिशनला इलिमेंट कोणता आहे, 1 आहे. आणि त्या 1 1च्या पोझिशनला इलिमेंट कोणता आहे, 5 आहे, बरोबर. सो हे काय होईल, 1 + 5. त्यानंतर इथं 2 आहे, इथं 6 आहे. सो यू कॅन राईट हिअर 2 + 6. त्यानंतर 2 1 3 आहे आणि सेम त्या पोझिशनला बी मॅट्रिक्समध्ये इलिमेंट कोणता आहे, तर 7 आहे. सो यू कॅन राईट इट ॲज 3 + 7. त्यानंतर फर्स्ट मॅट्रिक्समध्ये 2 2 पोझिशनला इलिमेंट आहे 4 आणि इथं 2 2 पोझिशनला इलिमेंट आहे 8. ठीक आहे, मेनचं ॲडिशन काय होईल, 1 + 5 6, 2 + 6 8, 3 + 7 10 आणि 4 + 8 12. ओके, हे झालं आन्सर. ठीक आहे, सो असं तुम्ही ॲडिशन करू शकता. सेम मॅट्रिक्सचं तुम्ही सबस्ट्रॅक्शनही करू शकता. ठीक आहे, समजा तुम्हाला विचारलं ए - बी, मग ए - बीमध्ये काय करणार तुम्ही, हे बघा, पहिला इलिमेंट आहे 1 - 5, 2 - 6, 3 - 7, 4 - 8. ठीक आहे, सो इज इक्वल टू हे काय होईल, 1 - 5 - 4, 2 - 6 - 4, 3 - 7 - 4 आणि 4 - 8 किती, -4. ओके, आता हे लक्षात ठेवा. इथून मी तुम्हाला आणखीन एक कन्सेप्ट सांगणार आहे या पॉईंटवरून. इथं काय केलं आपण, ॲडिशन केली, खाली आपण केली बघा सबस्ट्रॅक्शन. सो ॲडिशन सबस्ट्रॅक्शनसाठी आपण डायरेक्टली रिस्पेक्टिव्ह इलिमेंटमध्ये इलिमेंट्स ॲड करणार किंवा सबस्ट्रॅक्ट करणार आहे. सो त्यासाठी मस्ट कंडिशन कोणती आहे, ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस आर सेम, ते सेम पाहिजे. सेम नसेल तर काय होईल, ठीक आहे. सो वी कॅन राईट हिअर, इफ ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस आर नॉट सेम, matrices are not same.
जर सेम नसतील तर काय होईल, ठीक आहे. याला मी हायलाईट करून ठेवतो. आपला हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, कारण हे पाहिजेच ज्यावेळेस तुम्हाला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायची त्यावेळेस, ठीक आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला एकच एक्झाम्पल घेऊन दाखवतो. समजा तुमचा A1 2 हा मॅट्रिक्स आहे, ओके. 2 रो आहे, 1 कॉलम आहे, सो 2 by 1, बरोबर. आणि बी हा मॅट्रिक्स आहे समजा तुमचा 1 2 3 4, हा काय आता 2 by 2 मॅट्रिक्स आहे. सो यांची ॲडिशन पॉसिबल आहे का? ओके. इफ ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस आर नॉट सेम, जर ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस सेम नाही आहे, मग तुम्ही 1मध्ये कोणाला ॲड करणार? समजा तुम्ही हा 1, याला 1 1 पोझिशन तुम्ही कन्सिडर केली, याला काय कन्सिडर करणार? 2 1, म्हणजे हा 1 1 हा 2 1, मग ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला, येते लक्षात. सो ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस जर सेम नसेल, इफ द ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस आर नॉट सेम, देन ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन ऑर सबस्ट्रॅक्शन म्हणून आपण त्याला, ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन्स आर नॉट पॉसिबल. ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन आर नॉट पॉसिबल, हे पॉसिबल नाही, लक्षात. सो यांचा ऑर्डर ऑफ मॅट्रिसेस सेम पाहिजे, ठीक आहे. ओके, समजलं मग तुम्हाला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. आता सेकंड आहे बघा, स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके. आता स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, की तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करताय. आता साक्षीने आपल्याला पाठीमागे इथं डाऊट विचारला होता बघा, डिटर्मिनंटमध्ये एखादा नंबर डिटर्मिनंटच्या सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय नसतो, बरोबर आहे. कारण तो मी त्यावेळेस पण तुम्हाला प्रॉपर्टीजमध्ये सांगितलं होतं, की ज्यावेळेस तुम्ही डिटर्मिनंटच्या बाहेर, मी पुन्हा एक्सप्लेन करतो बघा. समजा तुम्हाला एक डिटर्मिनंट दिला आहे, ओके. डिटर्मिनंट समजा तुमच्याकडं, डिटर्मिनंट आपण 2 वर्टिकल लाईनने मार्क करतो फक्त आपण, ठीक आहे. समजा 1 2 3 4 असा तुम्हाला एक डिटर्मिनंट दिला आहे, बरोबर. आता डिटर्मिनंटच्या बाहेर समजा इथं 2 लिहिलेत मल्टिप्लिकेशनसाठी. काय केलं आपण? 2ने मल्टिप्लाय करायचं तुम्हाला ह्या डिटर्मिनंटला. सो याचा मिनिंग काय असो डिटर्मिनंटमध्ये, की तुम्ही ह्या 2ने एकतर पहिल्या रोला मल्टिप्लाय करा, किंवा दुसऱ्या रोला मल्टिप्लाय करा, किंवा फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करा, किंवा सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करा. हा 2 डिटर्मिनंटमध्ये सगळ्यांना मल्टिप्लाय नसतो, कळलं. हा जो 2 आहे तो डिटर्मिनंटमध्ये एकतर फर्स्ट रो, ठीक आहे, नाहीतर सेकंड रो, किंवा फर्स्ट कॉलम किंवा सेकंड कॉलम याला मल्टिप्लाय असेल. तुम्हाला चॉईस आहे बघा, तुम्ही त्याला कुठेही कोणाला, म्हणजे कोणत्या रोला मल्टिप्लाय करायचं किंवा कॉलमला मल्टिप्लाय करायचं तुम्ही करू शकता. बट इन केस ऑफ मॅट्रायसेस, ठीक आहे, करू मी याला. बट मॅट्रायसेसमध्ये काय असतं, समजा तुम्हाला एखादा मॅट्रिक्स दिला, A इज इक्वल टू 1 2 3 4, मॅट्रिक्स म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट, ठीक आहे. आता याला मी मल्टिप्लाय करणार आहे 2ने. सो ज्यावेळेस एखादा नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल, याला म्हणतात बघा स्केलर मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. सो इथं समजा एखादा नंबर तुमचा जर मॅट्रिक्सला जर मल्टिप्लाय जर असेल, तर तो मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय असतो. म्हणजे आता तुमचा मॅट्रिक्स काय तयार होईल, 2 × 1 2, 2 × 2 4, 2 × 3 6 आणि 2 × 4 8, ठीक आहे. सो दिस इज द आन्सर. आता समजा तुम्हाला डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेसमधला फरक हा स्केलर मल्टिप्लिकेशनचा. डिटर्मिनंटमध्ये फक्त तो एखाद्या रोला एखाद्या कॉलमला मल्टिप्लाय असेल, इथं तो प्रत्येक इलेमेंटला, मॅट्रिक्समध्ये तो प्रत्येक इलेमेंटला काय असतो, मल्टिप्लाय असतो, ठीक आहे. जर तुम्हाला कॉमन जरी काढायचा असेल ना एखादा नंबर मॅट्रिक्समध्ये, तर तो सगळ्या एलिमेंटमधून कॉमन काढावा लागतो, ठीक आहे. पण डिटर्मिनंटमध्ये काय होतं, तुम्ही एखाद्या रोमध्ये येऊन कॉमन घेतला, एखाद्या कॉलममधून कॉमन घेतला आहे ना. पण रोमधून ज्यावेळेस तुम्ही कॉमन घेताय डिटर्मिनंटमध्ये, किंवा कॉलममधून तुम्ही एखादा एलिमेंट कॉमन घेताय, त्यावेळेस काय करता तुम्ही, त्या रोमधल्या सगळ्या इलेमेंट किंवा त्या कॉलममधल्या प्रत्येक इलेमेंटमधून त्याला कॉमन घेत असतं, हां, ठीक आहे ना. कळतं आहे का. आता हे बघा, समजा तुम्हाला एक डिटर्मिनंट असा दिला आहे, कन्सिडर करा की तुम्हाला एक डिटर्मिनंट दिला आहे, A इज इक्वल टू 5 10, ओके.
2 आणि 4 असा एक नंबर आहे समजा. सपोज तुम्हाला काय करायचं आहे, हा जो 5 10 दिसतोय ना इथं, 5 आणि 10 म्हणजे तुम्हाला पहिल्या कॉलममधून 5ला कॉमन काढायचं आहे. मग ज्यावेळेस तुम्ही पहिल्या कॉलममधून 5ला कॉमन काढणार त्यावेळेस इथं किती राहील, 1, इथं राहील 2 आणि इथलचा 2 4 ॲज इट इज राहिला. हे कशामध्ये झालं, दिस इज हॅपन ओनली इन द डिटर्मिनंट. तुम्ही फक्त एका कॉलममधूनच कॉमन बाहेर काढला आहे. किंवा तुम्हाला वाटतं इथं 2 4 आहे, सो मी काय करू, समजा इथं दुसऱ्या कॉलममधून 2 कॉमन काढू शकता. किंवा सेकंड रोमध्ये जर 10 आणि 4 आहे, बरोबर, इथून तुम्ही 2 कॉमन काढू शकता. येतं लक्षामध्ये, म्हणजे तुम्ही एखाद्या कॉलम किंवा रोमधूनच कॉमन काढू शकता. कळलं हे? ठीक आहे, याला मी मार्क करून ठेवतो. समजा तुम्ही काय केलं इथं, मी ओके टेक 5 कॉमन फ्रॉम कॉलम 1. समजा कॉलम 1 मधून 5 तुम्ही कॉमन घेतला. हे कॉलममध्ये झालं. दिस इज हॅपन फॉर डिटर्मिनंट्स. ओके, फॉर डिटर्मिनंट्स. बट मॅट्रायसेसमध्ये काय होईल, आता बघा तुम्हाला मी एक वरचा एक क्वेश्चन होता तिथं स्टार मार्क केला. हे ए मायनस बी, तुमचा इथं ए मायनस बी काय आला आहे, -4 -4 -4 -4, बरोबर आहे. सो इथून तुम्हाला दिसतोय बघा काय कॉमन निघेल रे ए मायनस बी मधून. त्याला समजा मी सी कन्सिडर करतो. ओके, लेट सी इज इक्वल टू -4 -4 -4 -4 असं दिलेलं आहे. इथून काय कॉमन निघेल तुमचा, जर तुम्ही -4 जर कॉमन काढला तर तो प्रत्येक इलेमेंटमधून कॉमन निघेल. मग इथं राहिला 1, इथं राहिला 1, इथं राहिला 1, इथं पण किती 1. कळलं आहे? ज्यावेळेस तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे त्यावेळेस तो प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय होणार आहे इन केस ऑफ मॅट्रायसेस. ज्यावेळेस तुम्हाला कॉमन काढायचं आहे त्यावेळेस सुद्धा काय होणार आहे, प्रत्येक इलेमेंटमधून तो कॉमन निघणार आहे. अनदर एक्झाम्पल, समजा तुम्हाला दिलं आहे बी इज इक्वल टू 1 3 5 आणि 7. ठीक आहे, समजा तुम्हाला इथून 3 कॉमन काढायचं आहे. ओके, 3 कॉमन काढायचं आहे. म्हणजे तुम्ही जर 3 कॉमन जर काढला प्रत्येकामधून तर तुम्हाला माहिती आहे बघा काय होईल, इथं 3 नव्हता म्हणजे इथं किती राहील, 1/3 राहील. 3मधून 3 कॉमन काढला, इथं 1 राहिला. इथं किती राहील, 5/3 आणि इथं 7/3, बरोबर, कॉमन काढल्यामुळं. आणि आता ह्याच 3ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. जर ह्याच 3ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 3 × 1/3 1, 3 × 1 3, 3 × 5/3 3 3 कॅन्सल परत 5, 3 × 7/3 3 3 कॅन्सल परत 7. ओके, समजली कन्सेप्ट तुम्हाला. ह्या दोन ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस मस्ट बी सेम पाहिजेत. आणि स्केलर मल्टिप्लिकेशनमध्ये किंवा ज्यावेळेस तुम्ही कॉमन घेताय त्यावेळेस तो मल्टिप्लिकेशन सगळ्या इलेमेंटला असेल, किंवा कॉमन जर घेतलं तर तुम्हाला तो सगळ्या इलेमेंट्समधून कॉमन घ्यावा लागेल. ठीक आहे, ओके. सो सिम्पल आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे. ओके, सो याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपल्याला आता डिस्कस करायचे. ठीक आहे, काही काही खूप सिम्पल क्वेश्चन्स आहे बघा, तुम्ही ते ट्राय करू शकता. चला आपण स्टार्ट करूया एक्झरसाइज 4.5. त्यातले काही क्वेश्चन्स मी घेतो बघा जे थोडेसे क्रिटिकल वाटतील. असे सिम्पल क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे. इथं काय फक्त ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन आहे. ओके, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पण आपल्याला कन्सिडर म्हणजे शिकायचं आहे. आता तुम्हाला एक क्वेश्चन दिला आहे, सेकंड क्वेश्चन येतो याच्यामधला ॲक्च्युली. इफ ए इज इक्वल टू 1 - 2 5 3, 1 - 2 5 3, and b is equal to 1 - 3 4 - 7, 1 - 3 4 - 7, then find a - 2b plus 6i. हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, a - 2b plus 6i. ठीक आहे, आता बघा रे, सिम्पल आहे. कसं त्याला फाइंड आउट करायचं बघा. a - 2b plus 6i इज इक्वल टू, हे कॅपिटल लेटर्स कोणाला मेन्शन करतात तर मॅट्रिक्सला.
मग एच्या जागेवरती काय करा, ए मॅट्रिक्स लिहा. सो ए मॅट्रिक्स काय बघा, 1 मी इथं खाली लिहितो इज इक्वल टू ए मॅट्रिक्स 1 -2 5 3 ओके मायनस 2 इथं 2. आता बी मॅट्रिक्सला, बी मॅट्रिक्स काय 1 -3 4 आणि -7 +6 आय. मला तुमच्यापैकी कोणतरी सांगा रे, आय हा मॅट्रिक्स आपण कोणासाठी वापरतो रे, काय नाव आहे आय मॅट्रिक्सचं, आपण टाइप्समध्ये बघितलंय. युनिट युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी. बरोबर, आय इज अ युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आपल्याला इथं दोन्ही पण मॅट्रिक्स 2x2 चे दिलेले आहेत. सो आय मॅट्रिक्स पण कसा घ्यायचा 2x2 म्हणजे 1 0 0 1. ठीक आहे, ओके. आता फक्त याला सिम्प्लिफाय करायचं रे, सिम्पल असतात खूप क्वेश्चन्स आहे. बघा सिम्प्लिफाय करूया आपण. हा 1 -2 5 3 याला ॲज इट इज ठेवलं, मायनस साईन बाहेर ठेवलं आणि 2 ने इथं आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो 2 × 1 2 2 × -3 -6 2 × 4 8 2 × -7 -14 प्लस आता इथं 6 ने मल्टिप्लाय करा 6 0 0 6. ठीक आहे. आता हे बघा, हा पहिला मॅट्रिक्स आणि दुसरा मॅट्रिक्स हे दोघं प्लस आहेत. सो यांची ॲडिशन आधी करा मग सबट्रॅक्शन करा, असं केलं तरी चालेल, किंवा यांची सबट्रॅक्शन आधी मग प्लस करा तरी चालेल. ठीक आहे, मी काय करतो ॲडिशन आधी अगोदर करून घेतो. म्हणजे 1 -2 5 3 यामध्ये मी ॲड करतो 6 0 0 6ला आणि मग आपण मायनस करूया 2 -6 8 -14ला. बरोबर. सो काय होईल बघा, 1 + 6 7 -2 + 0 -2 5 + 0 5 3 + 6 9. याच्यातून तुम्हाला कोणाला मायनस करायचं आहे 2 -6 8 -14. बरोबर. आता व्यवस्थित बघा, मायनस आहे हे बघा इथं 7 हा मायनस आणि 2 पहिला प्रॉब्लेम म्हणून व्यवस्थित येतो. 7 -2 हा इथं -2 मायनस आणि पुढं कोण आहे -6 5 -8 5 -8 आणि इथं 9 इथं कोण आहे -14 आहे. ही जो मायनस दिसतोय ना तो मधला आहे आणि हे -6 -14 ब्रॅकेटमध्ये त्या स्वतःचे मायनस आहेत. बरोबर. सो काय होईल 7 -2 5 झाला हा. इथं काय होईल बघा, हा मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आणि आतमध्ये एक मायनस आहे. सो मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 6 प्लस आहे आणि 2 मायनस आहे. 6 - 2 किती 4. इथं 5 - 8 किती -3. बरोबर. परत ब्रॅकेट सॉरी ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस आहे, ते परत मायनस मायनस प्लस होईल. सो 14 + 9 23. सो दिस इज द आन्सर, रिक्वायर्ड आन्सर. ओके, कळलंय. सिम्पल आहे बघा, प्रॉब्लेम जास्त डिफिकल्ट नाही. 2 किंवा 3 मार्काचे क्वेश्चन असतात फक्त, बरं केलं. ओके, नेक्स्ट सांगतो तुम्हाला नंबर 3. आता नंबर 3 दिला आहे ए इज इक्वल टू 1 2 -3 1 2 -3 -3 7 -8 -3 7 -8 0 -6 1 and b is equal to 9 -1 2 -4 2 5 4 0 -3. ठीक आहे, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं इथं दिलं आहे a + b + c इज अ झिरो मॅट्रिक्स, म्हणजे तिघांची ॲडिशन 0 आहे. ओके, देन फाइंड सी मॅट्रिक्स. सो तुम्हाला याच्यामध्ये सी फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो हे इक्वेशन आहे तुमचं. सो इक्वेशन ॲज इट इज लिहा a + b + c इज इक्वल टू 0. आन्सर मी स्टार्ट केलं सपोज. ओके, ए मॅट्रिक्स काय दिला आहे तुम्हाला 1 2 -3 -3 7 -8 0 -6 1 प्लस बी 9 -1 2 -4 2 5 4 0 -3 प्लस सी मॅट्रिक्स. ओके, सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इज इक्वल टू किती दोघं आहे, ठिकाणची ॲडिशन 0 आहे. करा यांचं प्लस
काय करा यांचं प्लस करा. 1 + 9 हे बघा रिस्पेक्टिव्ह एलिमेंटमध्ये ॲड करायच्या, व्यवस्थित करा. प्लस हे मध्ये सिम्पल आहे. 1 + 9 किती झाला 10. 2 - 1 1 -3 + 2 -1. ओके, आता सेकंड रो -3 -4 -7 7 + 2 9 -8 + 5 -3 0 + 4 4 बरोबर. -6 + 0 -6 आणि 1 - 3 -2 प्लस सी इज इक्वल टू 0. मला सी मॅट्रिक्स काढायचा आहे. सो आता हा जो मॅट्रिक्स याला कुठं पाठवा, राईट साईडला. म्हणजे इकडं कोण राहील सी, जो आपल्याला फाइंड आउट करायचा होता. सो सी इज इक्वल टू हा इकडं प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल मायनस होईल. म्हणजे 0 मायनस काय मॅट्रिक्स आहे हा 10 1 -1 -7 9 -3 आणि इथं 4 -6 -2 बरोबर. आता होईल काय रे फक्त याच्यामध्ये, आता बाहेर मायनस आहे, 0 मायनस आहे ना हे. सो मायनसने काय करा ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा थ्रू आउट. म्हणजे मायनस आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका, हे का नाही. म्हणजे तुमचा आन्सर झाला -10 -1 ह्या मायनस +1 बरोबर. मायनस +7 -9 +3 -4 6 आणि 2. दिस इज द फायनल आन्सर. सोपं होतं का नाही. ओके, सिम्पल क्वेश्चन्स आहे बघा, काय अवघड नाही अजिबात. ओके येस ठीक आहे. सो असंच एक क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 4. फाइंड तुम्हाला 3 मॅट्रिक्स दिलेले आहे, एक्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे. 3a - एक इक्वेशन दिलेलं आहे. सो सेम इथं इक्वेशन तयार करून तुम्ही तो सॉल्व करू शकता. कमी करू सॉल्व. क्वेश्चन नंबर 4 जमल कर तुम्हाला ॲज अ होमवर्क. कमी करू. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, मग करा होमवर्क क्वेश्चन नंबर 4 हा. सो क्वेश्चन नंबर 5 बघा, तुम्हाला एक इक्वेशन दिलं आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये. काय दिलं बघा, 3x - y इज इक्वल टू कॅपिटल लेटर्स ऑलवेज रिप्रेझेंट द मॅट्रिक्स 1 - 1 -1 1. याला मी समजा इक्वेशन 1 कन्सिडर केलं, ठीक आहे. आणि सेकंड इक्वेशन काय दिलं आहे तुम्हाला, x - 3y इज इक्वल टू 0 - 1 0 - 1. याला इक्वेशन समजा 2 कन्सिडर केला. जसं आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतो ना रे, तसं याला सॉल्व्ह करायचं. म्हणजे काय झालं पाहिजे, एक व्हेरिएबल अगोदर कॅन्सल झाला पाहिजे. मग एक तर वाय कॅन्सल करा किंवा एक्स कॅन्सल करा. सो मला समजा काय करायचं आहे, वाय हा व्हेरिएबल कॅन्सल करायचा आहे. ओके, सो इथं वायचा कोइफिशियंट -3 आहे. सो मला इथं वायचा कोइफिशियंट किती करावं लागेल, -3 करावं लागेल. म्हणजे इक्वेशन 1ला कितीने मल्टिप्लाय करू मी, हा तुमचं इक्वेशन 1 आहे, ठीक आहे. इक्वेशन 1ला मी मल्टिप्लाय करतोय 3ने बरोबर. मग इक्वेशन 1ला जर मी 3ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन 1 काय होईल आपलं, 3ने थ्रू आउट मल्टिप्लाय होईल. मग 3 × 3 किती 9x मायनस 3 × y 3y बरोबर इज इक्वल टू, इथं पण 3ने मल्टिप्लाय होईल. सो 3 इन ब्रॅकेट 3 इन द मॅट्रिक्स 1 -1 -1 1 बरोबर. लगेच केलं तरी चालेल बघा, ह्याच स्टेपला मल्टिप्लाय. तुम्हाला समजलं ना काय करायचं आहे. स्केलर मल्टिप्लिकेशनमध्ये आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करतो सगळ्या एलिमेंटला. सो 3ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 3 × 1 3 बरोबर. हा -3 हा -3 आणि हा +3 बरोबर. हे नवी इक्वेशन तयार झालं. आता हे जे न्यू इक्वेशन तयार झालं बघा, याच्यामध्ये सेकंड इक्वेशन फक्त काय करायचं आहे तुम्हाला, ॲड करायचं आहे ना, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट सेकंड इक्वेशन काय आहे, x - 3y इज इक्वल टू हा 0 -1 0 -1. ठीक आहे. हे झाले 2 इक्वेशन तुमचे, यांची सबस्ट्रॅक्शन करायची आहे. जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन करता त्यावेळेस साईन चेंज होतात. हा प्लस आहे एक्स तर तो मायनस होईल, हे मायनसचं प्लस होईल आणि हा मॅट्रिक्स तुम्हाला कसा करायचा आहे, मायनस करायचा आहे. ठीक आहे. सो राहील काय बघा, 9x - x किती 8x. 9x - x किती झाला 8x झाला. इथं -3y + 3y काय होईल, -3y + 3y कॅन्सल झाला बरोबर इज इक्वल टू. आता इथं मॅट्रिक्सचं सबस्ट्रॅक्शन आहे फक्त 3 - 3
-3 3 बरोबर, मायनस 0 -1 0 -1 बरोबर का. आता फक्त सबस्ट्रॅक्शन करा. सो वी गेट हेअर 8x इज इक्वल टू 3 - 0 3 -3 मायनस मायनस, हे बघा हा मायनस प्लस होईल म्हणजे -3 + 1 किती -2 बरोबर. त्यानंतर -3 - 0 -3 आणि 3 मायनस मायनस, बघा हा मायनस परत प्लस होईल म्हणजे 3 + 1 4 झाला तो बरोबर. मला x काढायचा आहे. सो 8 इकडे डिवाइड होईल म्हणजे 1/8 3 -2 -3 आणि 4 करा 8ने डिवाइड आतमध्ये. आता हा 8 सगळ्यांना डिवाइड होईल मग तुमचं पहिलं आन्सर आलं. सो x इज इक्वल टू 3/8 -2/8 -3/8 आणि 4/8. तुम्ही याला सिम्प्लिफाय सुद्धा करू शकता. 3/8 ॲज इट इज, -2/8 म्हणजे झालं -1/4, हा -3/8 आणि 4/8 म्हणजे किती 1/2. ओके, हा झाला x. आता तुम्हाला y फाइंड आउट करायचा आहे. सो y फाइंड आउट करण्यासाठी काय करा, एक्सची व्हॅल्यू y मध्ये पुट करा. सॉरी, एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करा. सो वी गेट द y. सो काय करू आपण, एक्सची जी व्हॅल्यू आली आहे ठीक आहे, ती कशामध्ये पुट करू आपण, इक्वेशन 2 मध्ये पुट करू. सो वी गेट द आन्सर दॅट. समजलं काय करायचं. किंवा मग इथं पण तुम्ही सॉल्व करू शकता. याला 3ने मल्टिप्लाय करून y कॅन्सल करा, वी गेट ऑल्सो आन्सर. बट ते सगळं करण्यापेक्षा मी असं लिहितो, पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1 किंवा 2. ओके, 2 मध्ये पुट करू सपोज. ओके, इक्वेशन 2 काय, x - 3y x. आता ची व्हॅल्यू तुमची ही 3/8 -1/4 किंवा तुम्ही ही ठेवली तरी चालेल. समजा सिम्प्लिफिकेशन होतं कसंही ठीक आहे ना, कसंही तुम्हाला जसं वाटेल तसं ठेवा, काय अडचण नाही आपल्याला. ठीक आहे. सो x मायनस काय इक्वेशन, ते मी इक्वेशन देतो आधी. x - 3y इज इक्वल टू 0 -1 0 -1 इक्वेशन आहे तुमचं बरोबर. ची व्हॅल्यू मी पुट करतो. थोडं सिम्प्लिफिकेशनसाठी मी 1/8 बाहेर ठेवून सिम्प्लिफाय करतो. म्हणजे काय होईल तो का नको, चला द्या पुट करून ॲज इट इज व्हॅल्यू आहे की नाही. आपल्याला फ्रॅक्शनचे सबट्रॅक्शन जमतात. 3/8 -1/4 -3/8 1/2. ओके, -3y इज इक्वल टू 0 -1 0 -1. आता 3y तिकडे घ्या आणि इकडे घ्या. सो काय होईल मग, हे 3/8 -1/4 -3/8 1/2 प्लस 0 -1 0 -1 इज इक्वल टू किती मग, हा 3y बरोबर. करा ॲडिशन. 3/8 + 0 किती 3/8. ठीक आहे. -1/4 -1 किती होईल -5/4 बरोबर करे. -1/4 -1 हे -1 -4 -5/4 इथं -3/8 1/2 -1 -1/2 बरोबर. कॅल्क्युलेशन आहे फक्त. 3y मग 3 डिवाइड होईल इकडं बरोबर. म्हणजे y इज इक्वल टू काय येईल मग, 3 डिवाइड म्हणजे 1/3 3/8 -5/4 -3/8 -1/2 करा. 3ने डिवाइड. 3ने जर मी इथं डिवाइड केलं तर 3 कॅन्सल होऊन इथं फक्त किती राहील 1/8. इथं 3ने मल्टिप्लाय होईल, खाली किती राहील -5/12. इथं 3 कॅन्सल होऊन किती राहील -1/8. इथं 3ने डिवाइड केल्यावरती -1/2 × 3 6. असा आन्सर असायला पाहिजे. रॉंग केलं का.
येस, हे बरोबर आहे का रे आपलं? 3/8 मायनस 1/4 मायनस 3/8 1/2 हे बरोबर आहे. पुटकुली केली आपण व्हॅल्यू x मायनस 3y मध्ये. x मधून मला 3y मायनस म्हणजे हे इकडं मायनस होईल. येस येस, समजलं का कुठं रॉंग झालं? ह्या मॅट्रिक्सचं तुम्ही इकडे आणलंय लेफ्ट साईडला आणि मी इथं प्लस केलंय. अरे पोरा लक्ष, मायनस करायचं त्याला, मायनस. ठीक आहे, मायनस करा. हे सगळे इलेमेंट मी परत लिहितो. मी तरी म्हणलो कारण आन्सर असं नाही आहे त्याचं. ठीक आहे, हे पूर्ण रब करतो फास्ट. ठीक आहे, मायनस होईल तो. मग 3/8 मायनस 0 इथं 3/8 ॲज इट इज. मायनस 1/4 मायनस मायनस प्लस 1 म्हणजे 1 मधून 1/4 गेला 3/4. मायनस 3/8 मायनस 0 मायनस 3/8 आणि 1/2 मायनस मायनस प्लस 1 1 प्लस 1/2 3/2. मग आता 3 डिवाइड होईल इकडं. सो y इज इक्वल टू 1/3 3/8 3/4 3/8 3/2 सगळे 3 कॅन्सल होतील. सो फायनल आन्सर y इज इक्वल टू 3 डिवाइड झाली तिथं राहिला 1/8, इथं राहिला 1/4, इथं परत 1/8, इथं 1/2. आता बरोबर आहे का आन्सर? मग 1/8 1/4 1/8 1/2 1/8 1/4. हा मायनस आहे ना इथलचा, मायनस, हा मायनस आणि हा मायनस. ठीक आहे ना, मायनस 3/8 3/2 म्हणजे तो मायनस 1/8 होईल. येस साक्षी, क्रॉस चेक करा फक्त आन्सर बुक्स आहे ना. हे बरोबर आहे का? 1/8 1/4 मायनस 1/8 आणि 1/2 वाय. Yes, sir. ओके, सो इथं मिस्टेक झाली आपली. हे इकडे मायनस 3y घेतला आपण बरोबर त्या बाजूला प्लस, पण हा मॅट्रिक्स लेफ्ट साईडला आला आणि तो आपण प्लसच घेतला होता, त्यामुळं कॅल्क्युलेशन रॉंग झालं ते आपले. ठीक आहे, आता याच्यासारखाच एक इक्वेशनचं एक्झाम्पल आहे बघा, क्वेश्चन नंबर 6. ओके, सो क्वेश्चन नंबर 6ला मी तुम्हाला होमवर्क देतो, सेम आहे म्हणून ना. सो क्वेश्चन नंबर 6 तुम्ही करा. ओके, नेक्स्ट यातला एक इम्पॉर्टंट अजून एक क्वेश्चन आहे बघा, जो हां क्वेश्चन नंबर 9 ना, क्वेश्चन नंबर 9. आता क्वेश्चन नंबर 9 काय बघा, फाइंड एक्स अँड वाय इफ. फाइंड एक्स अँड वाय इफ. तुम्हाला क्वेश्चन असं दिला आहे तो 2x प्लस वाय मायनस 1 तिथं 1 3 then 4y, here is a 4 plus minus 1 6 4 3 0 3 आणि ह्या दोन मॅट्रिकची ॲडिशन तुम्हाला दिलेली आहे 3 5 5 6 18 आणि 7. ओके, सो खूप सिंपल क्वेश्चन. आता काय करायचं माहिती आहे की आपल्याला एक्स आणि वाय फाइंड आउट करायचं आहे. वरती ह्या दोन मॅट्रिकचे ॲडिशन आहे. सो करा ॲडिशन. 2x प्लस वाय मायनस 1 पहिला इलेमेंट, 2x प्लस वाय मायनस 1 मायनस 1 प्लस 6 किती 5 1 प्लस 4 किती 5 3 प्लस 3 किती 6 4y प्लस 0 4y आणि 4 प्लस 3 किती 7 आणि राईट साईडचा मॅट्रिक्स काय आहे 3 5 5 6 18 7. आता जे अननोन सोडून बाकीचे एलिमेंट्स बघा रे तुम्ही. इथं 5 आहे त्याच पोझिशनला इथं 5 आहे, इथं 5 आहे त्याच पोझिशनला इथं 5 आहे. हिअर इज अ 6 सेम पोझिशनला इथं 6 आहे, इथं 7 सेम पोझिशनला इथं 7 आहे. हे का? बिकॉज मध्ये कोणतं सायनर आहे इक्वल टू साइन आहे मध्ये. इक्वल टू साइन म्हणजे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत. सो वी कॅन राईट सिम्पली बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. जसं आपण कॉम्प्लेक्स नंबर लिहायचो ना, बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, तसं इथं बाय युझिंग
इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. सो काय होईल इथं 2x प्लस वाय मायनस 1 याची व्हॅल्यू किती येईल 3 येईल. बरोबर 2x प्लस वाय मायनस 1 कारण याच्या समोर हा एलिमेंट आहे तुमचा. ओके त्याला समजा मी वेगळ्या याने हायलाईट करतो. ह्या पोझिशनला तुमचा 2x प्लस वाय मायनस 1 आहे आणि सेम पोझिशनला इथं 3 आहे. सिमिलरली इथं 4y आहे आणि सेम पोझिशनला इथं कोण आहे 18 आहे. बरोबर म्हणजे इथं 4y इज इक्वल टू काय होईल 18 होईल. म्हणजे y किती झाला रे y झाला 18/4. 18/4 मीन्स 9/2. सो तुमचं एक आन्सर आलं बघा. देअरफॉर y इज इक्वल टू 9/2. आता मला x काढायचा आहे. सो इथं व्हॅल्यू मी त्याला पुट करतो. सो काय होईल बघा 2x प्लस 9/2 मायनस 1 इज इक्वल टू 3/2. ठीक आहे सिम्प्लिफिकेशन. सो 2x 9/2 मायनस 1 हे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायसाठी इथं डिनॉमिनेटर समजा 1 घेतला. 9 मायनस 2 किती 7/2 इज इक्वल टू 3/2. घ्या 7/2 तिकडं मायनस होईल. सो 2x इज इक्वल टू 3/2 मायनस 7/2. 3 मायनस 7 मायनस 4 अपॉन 2. बरोबर का ओके करेक्ट आहे कॅल्क्युलेशन जे चाललं आहे ते 3/2 च्या ना पुढे. अरे यार 3 आहे फक्त. देयर इज ओनली 3. इथं 3 येईल. इथं 3 आहे बरोबर ना 3/2 नाही तो 3 आहे ना फक्त. ओके हे 3 आहे. 6 मायनस 7 किती मग हा 6 मायनस 7 मायनस 1/2 येतो. बरोबर मग x किती झाला हा 2 इकडे डिवाइड होईल 2 × 2 झाला 4. x इज इक्वल टू मायनस 1/4 हे झाले बघा आपले आन्सर. सो देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 1/4 आणि y इज इक्वल टू 9/2. ठीक आहे हे तुमचे आन्सर झाले. ठीक आहे असंच एक क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 10 लगेच करू क्विक एक 5 मिनटामध्ये फक्त. तुम्हाला काय दिलं आहे 2a प्लस b 3a मायनस b c प्लस 2d 2c मायनस d इज इक्वल टू 2 3 4 आणि मायनस 1 2 3 4 आणि मायनस 1. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं इथं ABCD फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे ना. सो डायरेक्टली बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. बघा 2a प्लस b इज इक्वल टू 2 आणि इथं काय आहे बघा 3a मायनस b दोन इक्वेशन घेऊ आहे की नाही 3a मायनस b इज इक्वल टू 3. हे दोन इक्वेशन घेतले. या दोन इक्वेशनचे फक्त काय करा तुम्ही ॲडिशन करा. ॲडिशन केल्यावरती होईल काय मायनस बी प्लस बी कॅन्सल होईल. 2a प्लस 3a किती झाला हा 5a आणि 2 प्लस 3 किती 5. त्यामुळे तुम्हाला a ची व्हॅल्यू किती भेटेल 1. बरोबर अगेन पुट a इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. समजायला 1 कन्सिडर करा याला 2 कन्सिडर करा पुट इन इक्वेशन 1. सो देअरफॉर काय होईल मग तिथं 1 मध्ये जर मी a ची व्हॅल्यू पुट केली सो 2 × a ची व्हॅल्यू 1 प्लस b इज इक्वल टू 2 2 × 1 2 2 प्लस b इज इक्वल टू 2. दोन्हीकडचा 2 2 कॅन्सल म्हणजे b किती 0. दुसरी व्हॅल्यू आली 0. बरोबर आता पुढचे दोन इक्वेशन घ्या c प्लस 2d इज इक्वल टू 4 c प्लस 2d इज इक्वल टू 4 आणि नेक्स्ट काय 2c मायनस d इज इक्वल टू 2c मायनस d इज इक्वल टू मायनस 1. 2c मायनस d इक्वल टू किती होता मायनस 1 ना हां बरोबर. आता इथं व्हेरिएबल सेम नाही बघा तिथं व्हेरिएबल सेम होते पण आपण डायरेक्ट ॲडिशन घेतली. मी काय करतो ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे ना. हे जे इक्वेशन आलं ना याला कितीने मल्टिप्लाय करा 2 ने मल्टिप्लाय करा. सो याला मी ॲज इट इज लिहितो c प्लस 2d इज इक्वल टू 4
आणि याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 4c मायनस 2d इज इक्वल टू -2. आता करा ॲडिशन. सो काय होईल, प्लस 2d मायनस 2d कॅन्सल, c प्लस 4c 5c आणि 4 मायनस 2 किती 2. म्हणजे सीची व्हॅल्यू किती झाली, c इज इक्वल टू 2/5. आलं इक्वेशन 1. आता पुट c इज इक्वल टू हे इक्वेशन 3 आणि 4 ना. सो यू कॅन राईट पुट c इज इक्वल टू 2/5 इन इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 कोणतं राहील तुमचं, समजा हे हे तुमचं इक्वेशन 3 आहे, हे इक्वेशन तुमचं काय आहे 4 आहे. ठीक आहे. मग c प्लस 2d, cची व्हॅल्यू किती 2/5 c प्लस 2d, d आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, इज इक्वल टू किती तिथं 4 आहे. मग 2d इज इक्वल टू 4 मायनस 2/5. 5 into 4 20, 20 मायनस 2 18/5 बरोबर. मग आता हा 2 आणि 18 इकडे जाऊन 2 डिवाइड होणार आहे त्याला, म्हणजे 18/5 आणि 2 काय झाला डिवाइड झाला, म्हणजे हे काय होईल 2 9 जा 18. म्हणजे तुमचा आन्सर काय झालं रे डीचं, डी झाला 9/5. मग तुमचे सगळे आन्सर काय आले, तुमचा ए किती आला होता, A1 B0, A1 B0, C 2/5 आणि D 9/5. These are the final answers. ओके. सो ह्या टाईपचा क्वेश्चन शक्य तुम्हाला एक्झामला विचारतात. सो काय करा, याच्यामध्ये समजा काही राहिलेले क्वेश्चन्स आहेत ना, ते तुम्ही करा ट्राय, आणि जर याच्यात काही डाऊट जर असतील एक्झरसाईजमध्ये तुम्हाला उद्या विचारा. ओके. कोण कोण प्रेझेंट आहे बघ तुम्ही. ओके गुड. अटेंडन्स चांगली बघा, 6 आहेत. साक्षी गिरवले, प्रेम नव्हता बघा मागं 2-3 दिवस. प्रिया आहे, साक्षी साबळे, सिद्धी आहे आणि श्रावणी आहे. ठीक आहे. समजलं का आजचं लेक्चर, खूप सिम्पल होतं बघा. हे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन होतं. आपण फक्त एक दोन ठिकाणी मिस्टेक झाल्या, त्यानंतर प्रॉब्लेम आपल्या ऑलरेडी सॉल्व्ह झाले असते. कळलं आहे सगळ्यांना. Yes, sir. ओके ठीक आहे, थांबूया आपण. ओके.